घरामध्ये महिला बसलेल्या असतील त्यांनी कीर्तन मंडपात येण्याची कृपा करा. आता या ठिकाणी कीर्तनाला लगेच सुरुवात होत आहे. ग्रामस्थ मंडळी, गावकरी मंडळी, पाहुणे मंडळी सर्वांनी सभा मंडपात येऊन बसण्याची कृपा करावी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. राम कृष्ण हरि
सहतलोचनी सुख झाले साधनी, सुख झाले हो साधनी, सुख झाले हो साधने, सुख पाहताजनी सुख झाले हो साधने, सुख झाले हो साधने, सुख झाले हो साधने. तुहा विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, माधव बरवा, तुहा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. तुहा विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, माधव बरवा, तुहा माधव बरवा. सर्व दुःखाचे आगर, सर्व दुःखाचे आगर, देवी जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम जय राम. याच साठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. हाताने चिंतीने पावलो विसावा, हाताने चिंतीने पावलो विसावा, हाताने चिंतीने पावलो विसावा, हाताने चिंतीने पावलो विसावा. गुंतलिया धावा कृष्णेचिया, गुंतलिया धावा कृष्णेचिया, गुंतलिया धावा कृष्णेचिया. वाटे गाली यावी जाती, धावा तो कवाटे गेली आवे जाती, धावा तो कवाटे गेली आवे जाती, धावा तो कवाटे झाली आवे जाती. राम मंगळाचे तिने गुणे, राम मंगळाचे तिने गुणे, राम मंगळाचे तिने गुणे. हाताने चिंतीने पावलो विसावा, हाताने चिंतीने पावलो विसावा, हाताने चिंतीने पावलो
विसावा हाताने चिंतेने पावलो विसावा कुंडलिया धावा कृष्णेचिया कुंडलिया धाव कृष्णेचिया कुंडलिया धाव कृष्णेचिया कामाने मुक्ती वाली नवरी कामाने मुक्ती भरली नवरी कामाने मुक्ती वाली नवरी कामाने मुक्ती भरली नवरी आता दिवस चारी खेळी मेरी आता दिवस सारी खेळी आता दिवस सारी खेळी आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा कुंडलिया धावा कृष्णेचिया कुंडलिया धाव कृष्णेचिया कुंडलिया धाव कृष्णेचिया पार कुमारी पार कुमारी विठाल विठाल याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हाव आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडल्या धावा तृष्णेच्या कवतुक वाटे झालिया वेचाचे नाव मंगळाचे तिने गुणे तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी आता दिवस चारी खेळ मेली आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेचिया पांडुरंगा करू प्रथमान मना पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान मना उजळे चरणा संताजिया उजळे चरणा संताजिया उजळे चरणा संताजिया आते कुमाराने कथेचा विसावा आते कुमाराने कथेचा विसावा आते कुमाराने कथेचा विसावा आते कुमाराने कथेचा विसावा आवाजी सद्गुरुना सद्गुरुना आवाजी सद्गुरुना सद्गुरुना आवाजी सद्गुरुना सद्गुरुना याचसाठी केला होता अट्टहास हा भंग खास जो नामधारक असेल तो आवाज कमी. जो ब्रह्मनामधारक असेल जो माळकरी असेल आणि त्याचा जर शेवटचा दिवस असेल 13वा तर त्याच्याकरता हा भंग विशेष शोभला जातो. याचसाठी कशासाठी याच्यासाठी वैकुंठवासी एकनाथ नारायण घरात यांना जाऊन आजचा 13वा दिवस आहे आणि त्यांच्या पश्चात त्यांची मुलं ओंकार एकनाथ घरात मुलगा अपेक्षा एकनाथ घरात मुलगी उपेक्षा एकनाथ घरात
ही पण दुसरी मुलगी. आणि गुरुनाथ नारायण घरात भाऊ, आदिती गुरुनाथ घरात मुलगी, सोहम गुरुनाथ घरात मुलगा. आणि साधक मंडळी, एकनाथ घरात, गणेश घरात, सुनील सुरोशी गुरुनाथ घरात, सुरेश घरात. ज्या वेळेला गणेश घरातने आम्हाला फोन केला, बाबा प्रवचन करायचं, म्हटलं जर हरिनाम संकीर्तन सेवा झाली तर चालेल म्हणतो. परंतु हा कोरोनाचे पिरियड आहे आणि कोरोनाच्या पिरियड मधून आपण सगळ्यांनी तर अंतर राखूनच आणि व्यवस्थित आहे शासनाचे नियम पाळूनच भगवंताचं नामस्मरण चिंतन करत आहोत आपण सर्वजण. याचसाठी केला होता अट्टहास. कशासाठी? शेवटचा दिवस गोड व्हावा. वार्षिक पाहायला गेलं एकनाथ घरात हे प्रवचन कीर्तन आणि म्हणजे पहिले साधक बंधू. गणेशनी सांगितलं की आमच्या गावात पहिल्यांदा, तुमच्या गावात पहिल्यांदा आमचाही कार्यक्रम फार पूर्वी वर्षापूर्वी झालेला होता. भगवान शिंदेनी कार्यक्रम ठेवला होता. त्यावेळेला तर भगवान शिंदे कार्यक्रम करत नव्हते आणि इथून कार्यक्रम करून गेल्यानंतर आम्हाला रात्री खूप वेळ झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी फशीप होती आणि वैतागून भगवान शिंदेना बोललो होतो मी. काय बोललो होतो? भगवान भाऊजी बोलायचं त्यांना की तुम्ही एक काम करा, बांगड्या भरा म्हटलं. म्हटलं असं का बाबा? अरे तुला विणा घ्यायला होतं काय? मला जमेल का? नाही जमेलच. आणि तेव्हापासून त्यांनी विणा घेतला. भगवंतानं रात्री त्यांचा हरिकीर्तन झाला, चांगलं वाटलं. विठाल 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 यासाठी म्हणजे कशासाठी? तुम्ही जमलेले सगळे महापुरुष, माता भगिनी आणि सर्वांच्या चरणी विनंती आहे. आता मरण पूर्वीच्या काळी विशेष काहीतरी होईल त्यावेळी मरण येत होता. आता मरण आपल्या भोवती घिरट्या घालतो. 2-4 दिवस जातच नाही. कुठल्याही गावाची वेशीवरती बॅनर रिकामा नाही. प्रत्येक ठिकाणी ते बॅनर भरलेलंच. आणि तुम्हाला सांगतो भटजी तरी कुठे कुठे म्हणून जाईल, कार्यक्रम करणारे माणसं तरी कुठे कुठे जाईल. जो कोणी येईल सांगता येत नाही कोण कधी पॉझिटिव्ह असेल, कोरोना झालेला असेल. त्याच्यामुळे आम्ही अगोदर सांगत असतो कोणी दर्शन घ्यायला याचा तुम्ही तिथूनच हात सोडायचा. म्हणजे घाबरतो अशातला भाग नाही, परंतु काळजी घ्यायची असते. विठाल विठाल विशेष काळजी जशी आपण कोरोनाची घेतो तसं मला तरी वाटतं हा कोरोनाने तसं उपकारही केलं. यशवंतदादा, हा कोरोना आहे ना दरवर्षी लग्नांच्या 4 महिने जरी राहिला तरी फायद्याचं ठरेल. ते इथल्या स्थानिक लोकांतरी, कारण त्या हल्दीला म्हणजे आता शेवट झाला, बैल नाचवायला लागले ते टीव्हीला या. दुसरी कोणाची हिंमत नाही. ते स्थानिक लोकच असतात. माणसं नाचत नाही तर बैली कुठं असतील? कोणाला पैसे द्यायला हिंमत नाही होत तरी पैसे उडवायची कोण हिंमत लागेल? त्याला कलेजा बी तसाच लागतं. असो, हरकत नाही. आपल्या लोकांचा कलेजा मोठा आहे आणि त्याने जर नीट लक्षात ठरवलं. आपण ऐकत असतो सगळ्या साधू संतांचा उद्धार झाला, पण आपलं काय? आपलं आता एकनाथ घरात, गणेश घरात, बाकीचे मंडळी माळा घातल्या, बाकीच्यांचं गळत तसंच आहे, ते मोकळच आहेत. त्यांना तो सांगू आम्हाला कथा सांग, पोथा पुराण सांग, आम्हाला ते नको सांगू. वास्तविक हे जे कीर्तन प्रवचन आहे, इट इज नॉट टाइमपास. हा टाइमपास नाहीये. आपल्या जीवनाचा उद्धार होण्याकरता वास्तविक चाल व्हायला पाहिजे होती, पण चाल म्हटलं होईलच.
तिथे चाल बांधले म्हणजे तिथे बिल्डिंग होणार आहे, पण काही अवधी चाल टीएलआर 7/12 32 गज हे सगळं घालवून, तसं आपल्याला इंसान को जब तक अपने आप की समझ जाती नहीं तब तक दिल की परेशानी जाते नाही. कीर्तन ऐकतो आम्ही, आम्हाला कीर्तन इंदोल करायचं पाहिजे, मग ते खतखतून असायला मिळतं. बाकी शिकवत राहतात मग ते नको वाटत. शिकवणारा नको, आम्हाला हसून सांगणारा पाहिजे. हसून सांगणारा असेल तर ते फसवल्याशिवाय राहत. आणि महापुरुषांनो, आपला शेवट चांगला व्हावा असं वाटत असेल त्याने भगवंताचं नामस्मरण करायचं. मी करतो ना म्हणून ऐकायला आलोय, तुम्ही करता. थोडा थोडा फेर पड, पण थोडा थोडा फेर पडू नये त्याला त्याच्या करता हा गुळ कसं पाहिल्यानंतर गोड लागेल. नेहमीचं उदाहरण आहे, चर्चा करून वर्णन करून मीटिंग घेऊन डोळं वटारून पाहून वास घेऊन त्याला बरोबर तोंडात टाकणं. तसं कीर्तन प्रवचन आहे, हा भगवंताचा नामस्मरणाने आपला शेवट गोड व्हायला पाहिजे. आणि तो शेवट गोड आजचा कार्यक्रम 1200 उरकला तर बरा, नाही तर मग विठाल विठाल. तुकाराम बाबा सांगतात, माझा शेवट गोड होतोय, कारण शेवटच्या वेळी मरणी जयाचे आठवे, तो तीच गती ते पाहावे, म्हणून सदा स्मरावी माती चितवा. मराच्या वेळेला त्याच्या इच्छा असते, तशीच त्याची इच्छा, तसा त्याला पुढचा जन्म मिळत असतो. बाजूला उज्जैनचा सम्राट भर्तरी राजे, भर्तरीनाथ पहिले सम्राट होते, नंतर गुरु गोरक्षनाथांचे शिष्य झाले. गुरु गोरक्षनाथ बोलायला लागले, माझा भर्तरीनाथ आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे. विवेक, वैराग्य, मनुष्य, भ्रांती, भुली, इच्छा, वासना, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार या सगळ्यांना जिंकलेलं आहे. बाकीच्या शिष्यांना ऐकलं, ही स्तुती ऐकावंच वाटलं नाही. राजा आहे, सम्राट आहे, आता नुकताच त्यांनी झोप घेतलेला आहे आणि लगेच त्यांची तुम्ही स्तुती करता. हे नवीन माळ घालावा आणि त्याच्याबद्दल महाराजांनी येऊन सांगावा. मग त्याची परीक्षा व्हायला पाहिजे. परीक्षा बोल. भर्तरीनाथांना गुरु गोरक्षनाथांनी सांगितलं, एक काम करा, तुम्ही वाळवंटात जाऊन 7 दिवस तुम्ही तिथे राहून दाखवायचा, चालत चालत जाऊन दाखवायचं. असा हो, जो सद्गुरूच्या आज्ञा पाळतो त्याला नियती, निसर्ग, सृष्टी त्याची आज्ञा पाळत असते. विठ्ठल विठ्ठल. राजा भर्तरीनाथ, योगी भर्तरीनाथ वाळवंटातून चालायला लागले की ज्यांचा स्वयंपाका करता 360 स्वयंपाकी राहायचे आणि रोज नवीन नवीन स्वयंपाक बनवत असतात. रोज राजकारभारामध्ये ललना पण खूप त्यांच्या राहायच्या. परंतु एकदा झोप घेतलं, एकदा माळ घातली, गावात किती का मोठे हालत असू दे, गप गडबड करू, तू तिथे बघायला बी जाऊ नको, तिथे ऐकायला बी जाऊ नको, म्हणजे तर तुझा राहील. महापुरुषांनो, ज्याला मरणाची आठवण असते ना तो बरोबर राहतो. मरणाची आठवण नसतो ना, तो गुरुदेव करत असो, मग तो महाराज असो का बाबा असो का महात्मा असो, मरणाची आठवण पाहिजे. आणि शेवट गोड जायचं वासा वाटत असेल ते सतत भगवंताचं नामस्मरण. इकडे भर्तरीनाथांचा नामस्मरण चालू होता. आणि ते नाम घेत घेत वाळवंट प्रदेशामध्ये चालत 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 चालायला लागले. सूक्ष्म दृष्टीने
गुरु गोरक्षनाथांची दृष्टी होती. जसं आता तुमच्या आपल्यावरती सच्चिदानंद ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, श्रीपादोबा, रामदेवबा सगळ्यांचा आशीर्वाद आहे. आणि महापुरुषांनो, आणि त्या वेळेला याने पाहिला माझा भरतरीनाथ सुंदर चालतो. आणि सुंदर चालत असताना यांनी योग सामर्थ्याने झाडाची सावली तयार केली. तुम्हालाही एखादा माणूस दुसऱ्याची जमीन आपल्या नावावर निघते बघा, काही घेण्याने देण्याने शेवटच्या गावची जमीन त्यावेळेला लालची याचं नाही महापुरुषांना. आपल्या नशिबात दिलेला तेवढाच आपल्याला मिळणार आहे. आणि कोणाची हिसकावून पण घेण्याचा प्रयत्न करू नका. ज्याने घेतले तो सुखी राहिले तर बघा जरा तर तुम्ही, तो सुखी नावाची भाषाच नाही. एकाने आमच्या तिकडे केलं होती गडबड, मामाकडून हिसकावून त्यांनी घेतले पैसे. घेतल्यानंतर तू बोलतो एका वर्षाच्या आत तुझा गुरुदेव होईल बोलतो. एक पाय गेला आणि नशीब मालकरी म्हणून वाचला तो. म्हणून कधीच कोणाचे हिसकावून घेण्याचा प्रयत्न करायचा नाही. विठाल सावलीमध्ये त्या भरतरीनाथाचा पाय पडल्यानंतर त्यांना भासल्यासारखा वाटलं. अरे मी गुरु स्वामींच्या आज्ञा उल्लंघन करतो. शेवटी बाजूला झाला. पुन्हा योग सामर्थ्याने एक विहीर तयार केली वाळवंटात पाणी पिण्यासाठी, तरी सुद्धा प्यायल्याने अजिबात नाही. आणि मग यांना दिव्य दृष्टीने दाखवले माझं भरतरीनाथ बघ आजचा 4था दिवस चालतोय तरी सुद्धा. दुसरा एक शिष्य गेल्यानंतर गचंडी मारून खाली पाडलं तरी सुद्धा चकार शब्द सुद्धा नाही. तुम्हाला आपल्याला जरा कोणी काय बोललं तरी आपण लगेच डोळे वटारू, लगेच दुसरी भाषेने आता तुम्ही आदर करायला म्हणून आम्हाला गोड वाटेल. अनादर केला अरे काय मग कशाला कार्यक्रम ठेवला, कशाला आमका टमका, एवढा अहंकार असतो. म्हणून तो अहंकार नसला मग तो शेवट चांगला झाला पाहिजे. आणि मग त्या परीक्षेत पास झाला आणि इकडे जवळ बोलून घेतलं. भरतरीनाथांच्या डोक्यावरती हात ठेवला आणि सांगितलं की तुला बोलायचीच आवश्यकता नाही, की तुझ्यामध्ये प्रतिभा, प्रज्ञा, स्मृती, स्फूर्ती, स्फुरण, स्मरण, मेघा, प्रगल्भता या सगळ्या विद्या त्याने 64 कला प्रावीण्य झालं. आणि आता सांगितलं तू पुढे हिमालयात जा, हिमालयात जाण तिथं तपश्चर्या कर. तपश्चर्याशिवाय तपविहीन दैवत दिलेला विना प्राप्तम विनयित. आणि मग जो शेवट आहे तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या याच्यासाठी केला होता अट्टहास, 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 याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा, गोड व्हावा, गोड व्हावा. शेवटचा दिवस, शेवटचा दिवस, शेवटचा दिवस. शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने भावाला विसावा, आता निश्चिंतीने भावाला विसावा. शेवटचा दिवस गोड व्हावा, गोड व्हावा, गोड व्हावा.
राम राम गोड गोड शेवटाचा गोड आता मी चिंतीने पावालो आता मी चिंतीने यासाठी म्हणजे कशासाठी आपला देहातून चैतन्य निघून जाताना त्याला आपला तोंडही उघडा राहता कामा नये. त्यावेळी कोणी कोणी संडासही करतो, कोणी उलटी करतो, कोणचा डोळे सताड उघडे राहतात आणि असा चुकून असा महात्मा असतो की ती सहजगत्या जसं आपली चिकूची बी सहजगत्या बाहेर निघते तसा सहजगत्या प्राण देहातून निघाला या चैतन्यामध्ये सहजगत्या विलीन होऊ शकतो. पण त्याला जिंदगीभर त्यांनी भगवंताचा असं नामस्मरण घेतलं असेल. ही पद्धत कुठे पण नाही माहिती होत नाही. त्याला संता विना प्राप्ती नाही ऐशी वेद देती ग्वाही ऐसे वेद देती ग्वाही ऐसे वेद देती ग्वाही प्राप्ती नाही ऐसे देती भाई संता विना प्राप्ती नाही संता विना प्राप्ती नाही विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही ऐसे वेद देती ग्वाही ऐसे त्याला संत पाहिजे. संत श्रीपादोबा रामदास बाबा महापुरुषांनो आज देहाने जरी नसले तरी तत्वाने तुमच्या आपल्या रूपात सगळ्यांमध्ये समाविष्ट झाले आणि ज्याला वाटतं माझा उद्धार व्हावा आणि आज व्हावा ना आता व्हावा काय आज असेल. अरे ज्याला रामकृष्ण होते, भगवान योगेश्वर श्रीकृष्ण होते, भगवान महावीर होते, बुद्ध होते, ज्या वेळेला सारी सृष्टी तोच सूर्य आहे, तीच पृथ्वी आहे, तीच हवा आहे आणि तोच पाणी आहे. देव का वेगळा असेल का? नाही. मग तो हा देव आहे. आता कसं बोटाने दाखवू तुम्हाला मुलांना? त्याला त्याच्या करता गणगोळ्या उगवा लागत नाही हो. त्याला फक्त संत भेटला पाहिजे. संत म्हणजे कोण? ज्याच्या दाढी मिशा वाढलेल्या, जटा वाढलेल्या, असं नाही संत आम्हाला नाही म्हणायचा. संत जे अविच्छिन्न परंपरेतला जो ब्रह्मनाम आहे, ओरिजिनल जप आहे, ओरिजिनल शब्द आहे. आम्ही भरपूर कीर्तन प्रवचन ऐकतो पण आम्हाला ते खरं वाटत नाही. खरं वाटत नाही. खरं वाटलं आता गावात एखादा कोणी ओम भिक्षान देई, ओम भिक्षान देई, माई काय असेल ते वाढ. तिथल्या एखाद्या माईने ताईने सांगावं, भाऊ कशाला 17 घरी मागत बसत, त्या घराकडे जा, आता 13व्याचं जेवण आहे बोलत, भरभरून झाला गपकन सगळं मिळेल बोलत, तू जा बस तिथे गडबड करू नाही कोण आम्हाला कोण देईल. आता इथे जर भिक्षुक आला आपण त्याला नाही म्हणून जेवायला. तसा साधू संतांनी तो जो परमपिता भगवंताचा जो जप आहे, नाम आहे, शब्द आहे. गडबड काय माहितीये का? समाजाची कार्यक्रम ऐकायचा, जेवायचा ना निघायचा, पण ते करायचं असतं हे कोणी नीट सांगत नाही ना. सांगतो त्यांचा खरं वाटत. रात्री भगवान शिंदेने तेच सांगितलं असेल, वेगळं नाही. लोहाराचा दणकाच ते असतं, विठाल विठाल विठाला विठाला
हो आणि मग तोच याचसाठी शेवटच्या क्षणाला आपला तो जप यायला पाहिजे. सहजगत्या येईल, महापुरुषांनी सहजगत्या, मात्र आपण ते स्वीकारायला पाहिजे. आपण स्वीकारायला पाहिजे. स्वीकारला. आता इथे जर सोलारची मशीन बसवली, ही सूर्याची किरण अशीच फुकट जातात आणि त्या मशीन वरती स्टोरेज ठेवली, तर तीच लाईट, तीच एनर्जी, तोच फोर्स, तीच शक्ती संध्याकाळी त्याच्यावरती लाईट फॅन चालेल. फक्त ती शक्ती साठवून ठेवली पाहिजे. जस्ट लाईक भगवंताचा तो जाप आहे, तो नाम आहे, नाही वाटतं लक्षात ठेवा. ओरिजिनल शब्द आहे तो, आणि तो ओरिजिनल शब्द जर तुम्ही मान्य केला तर इथे आम्ही आल्याचं सार्थक वाटलं. नाही मान्य केला, दुनिया भरून पाकिट दिली तरी आम्हाला गोड वाटणार नाही. विठ्ठल आपल्या घरात महाराजांनी तोच शब्द घेतले होता कीर्तन प्रवचनातून, तेच, आणि त्यांनी सुंदर आपला जीवन घालवला. परिमल गेलिया उस फूल देखी परिमल गेलिया उस फूल देखी परिमल गेलिया उस फूल देखी आयुष्य सेवकी निभतई आयुष्य सेवकी निभतई. या देहातून चैतन्य विशेषपण निघून गेला. परिमल गेली या ओस फूल देती आयुष्याच्या शेवटी, घडी घडी काळ वाटेची पायी. पहिले नव्हता वाटेल बोलता, आता कोरोनामध्ये अरे मावशी मेली कोरोनाने, असू दे ती बिन सांगतात कोणी येऊ ना, आपण म्हण बाबा जाऊ नको तिथं. मोबाईल मध्ये त्यांना रागत आहे ना, रागवतही नाही. आणि आता अण्णा एक वर केलं, 25 माणसांच्या पुढे लग्नाला माणसं आली, एक माणसाच 10,000 रुपये. एकाने काय केलं माहितीये का, भावबंधाने सांगितलं तुमच्या घरची ताटा आणा, बनवले पाहिजे तेवढा घ्या ना, घेऊन जा ना, घरी जेवायला जा, इथं थांबू. असा जर गावाल्याने सांगून पटला असता, 2 जमले तर 20,000, 2500 पुढे नाही काम बाकी. एक कल्याणला आले होती चेच, नाही साहेब मी नव्हतो तसा, 2000. नाही साहेब मी सहज उभा होतो, 4000 दंड. जास्त बोलला तर डबल, म्हणजे एकाने चिमटा घेतला, गप तू बोलू नको काही, कोरोना झाले जाऊ नको सांगावं लागत. तसं आपल्याला सुद्धा समजायला पाहिजे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू, नाशिवंत रे हरस नाशिवंत रे हरस. बारीक विचार करायचा, चांगला आणि बारीक विचार करायचा. क्षणोक्षणी हाची, हाची म्हणजे नेमकं काय, भगवान परमात्म्याची पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालायची, आणि जे बाबा देतात, गुरुजी देतात, तो जप आपल्या कानात हृदयात गुणगुणला पाहिजे, आणि तो सतत चालू ठेवायचा. बस यंत्रवत काम करत आहे, विठा द्यायचा, जे असेल ते काम करायचं, कामात कसर नाही, कामात कसर. आणि मग त्याच्यात जर हा चिंतन चालू असला, काम पण चांगलं होईल. आणि माता भगिनींना
जर घरात जर आपला पुरुष वैताग्या असेल तर त्याला बरोबर रेंज मध्ये कसा आणायचा, वैताग्या म्हणजे कळलं का, सरळ काम, कशी बी भाजी बनव तरी तो खोडच काढणार, कशी भाकर दिली तरी तो खोडच काढणार, काही किती बी काम केला, गडी माणूस कधी बोलत नाही. तो कधी बोलतो माहितीये का, त्याचं डोळं कधी उघडतात, एखाद्याची म्हातारी मेली ना मग त्याचं डोळं असं सीताफळासारखं डोळं उघडतात. जेव्हा होती तेव्हा किंमत वाटून घेतली नाही. म्हणून पुरुष वर्गाने कधीतरी आपल्या पत्नीने बोलायचं, अगं तू किती काम करतस ग, किती काम करतस, दिवसभर काम करतस, खूप थकतस. नाही ना, नाही ना, असू दे, असू दे. आणि सांगायचा एखादा बंडल द्यायचं, तुला काय घ्यायचं ते घे, तू नको नको, नाही आपण चल साडी घ्यायला, ती नको नको बोलतो. नाही असू दे, मी बाजारात ती बघितलेली एक साडी गोड वाटलेली मला, ती नको ना, आता कशाला, आता दिवाळीला मला भाऊ आणतील ना, पुन्हा परत जुन्या साड्या पण आहेत, 2 बॅगा भरलेल्या आहेत ना, असू दे ना, नको ना. आणि असं बोललं ना तिथं 2 चमचाभर रक्त वाटत, तिला बरं वाटत. या दिवशी बघ भजी बरोबर तयार झालेली दिसतील तुला, भजी भजी, आणि सगळं काम व्यवस्थित, झाडू बिडू सगळं व्यवस्थितशीर. फक्त तुमचा ही गटारगंगा नीट चांगली बोलायला पाहिजे. कोणा करता, अरे कोण 500 किलोमीटर वरती त्या मावशी ताई आईला, त्या काकूला, काय काय काकू काय चालले कसे, तिला बोलतो ना, जी रोज तुम्हाला एवढे करून देते, तिला गोड बोला ना, विठाल. आणि हो भगिनी वर्गाने सुद्धा आपल्या नवऱ्याचा हाल करायचं. आमच्या पावला आला मेल्यानंतर बोंब टोकून फोटोला हार घालून 13वा 12वा, आता या आम्ही 13व्याचा कार्यक्रम करणार, वाजवणार गाणार आणि मग गुरुदेव होणार. बाकी ज्याचं त्याला त्याच्या घरी राहावं लागतं. नवऱ्याचा हाल नाही करणं म्हणजे कसा, आपला गडी लवकर जाऊ नये त्याला त्याच्या करता त्यांनी सांगितलेली भाजी बनवणं, त्यांनी सांगितलं तसं त्याला वैताग नाही वाटला पाहिजे. कार्यक्रम कमी आहे का, कोण बाबा कुठला आला का चालली धावत, तर स्वतःचा नवरा सगळं आणून देतो त्याला, मग त्याला बी गोड बोलता आलं पाहिजे. आणि भगिनी वर्ग गोड बोलला असा कुठलाच पुरुष नाही, त्यांना बोलायचं बस किती काम करता तुम्ही, किती थकता तुम्ही, काय झाला काय, आज गुण आला काय तुला, आज गुण आला काय, मी एवढा इतके वर्ष काम करतो कधी मला बोलले नाही, जरा 2-4 दिवस घालून द्यायचा, मग लगेच नका बोलले, तेव्हा रात्री सकाळच कीर्तनात बोललो, विठाल विठाल. लगेच बोलले तर सांगतील काल कीर्तन ऐकले ना, त्याचं ऐकून तुम्ही बोलता. राजानो, देवाचं नाव आपण सगळीच जण घेतो, परंतु जोडीने कोडीने राहायचं. पहा ना, कोणाला वाटत होतं आपल्यातून कोण पुढे जाईल ना कोण मागे राहील, सांगता येतं नाही, सांगता येत. म्हणून आपण अटेन्शन सावधान राहायचं आणि सांगायचं, ऐकलं का गा, जीवनावर शेवटची घटका मोजत असेल, मी तुला कधी त्रास दिला असेल, कधी हात उचलला असेल, कधी तोंड उचलला असेल, कधी तुला त्रास दिला असेल, मला सगळे क्षमा कर, कारण कर्माचा अकांत सिद्धांत जसं कराल तसं भोगावं लागतं. पत्नी हो पत्नी, तुम्ही आपला मुलगा हो मुलगा, आपला पती हो पती, सगळ्यांची जसं वागाल तसं आपल्याला पुढील जन्मात भोगावा लागेल. मग नामधारक असो का ब्रह्मनामधारक असो, मालकरी असो का टालकरी असो, म्हणून कर्म कोणाला सोडत नाही. आणि कर्माची वाट लावायची असेल, बरंच बुवा बघितलं, पण भूमुवाला बुवा बघितलेला आम्ही आज बोलतो मोजकीच बरोबर असू द्या, काय हरकत नाही. कॅबिनेट मंत्री जे असतात तिथे काही गरज, आपले सरपंच नसतात, काही दिल्लीला कॅबिनेट मंत्री असतात, तिथे सरपंच नगरसेवक नसतात. तशी गंमत आपण एक एक माणूस, एक एक व्यक्ती एक एक लाखाचा आहे.
कारण अभंग आहेत 350 वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे. काही कीर्तनकार करून करून म्हातारे होऊन गेले, ब्रह्मलीन झाले, पुढेही होतील, पण अभंग जसाच्या तसाच आहे. आणि या अभंगाच्या दुसऱ्या चरणातून महाराज काय सांगतात? आदरणीची दिने पावलो विसावा, आदरणीची दिने पावलो विसावा, आदरणीची दिने पावलो विसावा, आदरणीची दिने पावलो विसावा, आदरणीची दिने पावलो सुदांबा गोडा आणि मग काय प्रश्नच नाही. अनिल महाराज गायकवाड दादा तर संपूर्ण महाराष्ट्रावर आमच्या जोडीला असतात, प्रश्नच नाही. गोड आवाज मुंबई सगळी सारी गोड आहे, देवासारखी गोड आहे. जसं लोण्याला कुठल्याही बाजूला कुंडलिया धावा तृष्णेचिया, ज्याला सांगणाऱ्याला कोणाची जमीन लागत नसेल, कोणाचा पैसा घेत नसेल, म्हणजे कुठला फसवून कोणाला काही कुठल्या बाबतीत त्रास देत नसेल, तर त्याचं बोलणं हृदयात घुसतं. आणि जर सांगणारच गुरुदेव असेल, चांगला वेगळा बरोबर आहे, पण महाराजांचे शब्द हृदयात नाही घुसले. हृदयात कधी घुसतात? बोले तैसा चाले या जीवनला आता मी चिंतिनी अनुग्रह झाला, प्रबोध झाला. मग आता निश्चिंतीने पावलं विसावा. आपल्या मनाला विचारायचा, आपल्याला आणखी काही करायचं आहे का? थोडं पोरांना काम ठेवायचं असतं तर ते काम सुन निघतात. बिलकुल काम नसला उलट तुम्हाला तकलीफ देतील, जास्ती कमवून ठेवल्यावरती.
असे का बेकार करून ठेवतील का जगणं मुश्किल टाकते. सांगते हे नसतं शिकवलं तर बरं झालं, शिकून मला उलट टाकले द्यायला. तसं त्याला त्याच्या हिशोबाने त्याला राहायला पाहिजे. त्याच्या हिशोबाने आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा, तृष्णेच्या कसलीच तृष्णा ठेवायची नाही. व्यासपीठावर बोलायचं म्हणून नाही, तर अंतःकरणामध्ये सहजगत्या आमचे गणेश घरात डोंबिवलीला असतात आणि आमची म्युन्सिपाल्टीची गाडी आली का ते घेऊन पुन्हा विटकून ठेवतात. सगळं कसलीच अपेक्षा नाही. जर आला त्या भावाने थोडासा 2 रुपये 4 रुपये एक्स्ट्रा देऊन पुन्हा परत त्याचा उदरनिर्वाह करत असतात. खूप कष्टाचं काम आहे. काही लोकांना आम्ही ओळख करून दिलेली. गणेश घरात साहेब लोकांनी सांगितले आमचं आहे, माझा भाऊ आहे, का होता आमचा लेकरू आहे. पण त्याच्यामुळं तिथे येताना त्यांचा हात जरा त्याची चिमणी गल्ली ते सांगितले. तिथे आपल्या स्थानिक बाया आगरी लोक बाया बसतात. म्हटलं तिकडे गडबड करायची खाली नुसता पाया आपल्याचा धडाधड लगेच बाकी जमून. मग तसं पण खरोखर उचलायला जायचा. यमराजाला सुद्धा बरोबर सांगून ठेवलेले तिथे जायचं नाही नामधारकाच्या गावा. तर मग बुवा लोक मरत नाही का? मरतात, पण त्यांचा मरण नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा, नामधारकाच्या शिवा, नामधारकाच्या सांगतात. कोणाच्या? नामधारकाच्या गावा. कारण तुकाराम तुकाराम म्हणता कापे. आणि तुकाराम महाराजांचं नामस्मरण केलं तर यमराजा सुद्धा कापतो. आणि आजही भगवंताचं नामस्मरण तसं पाहायला गेला टीव्ही वरती 3 चॅनल आहे आणि रोज एक टायमाला म्हणजे 2 महाराज लोक जातात. 2 न 2 6 लोक म्हणजे 12 लोकांची रोज कीर्तन प्रवचन ऐकायला मिळतात. यो वाटला का तो ना ज्याची भाषा वेदांताला स्पर्श करतात किंवा अविच्छिन्न परंपरेचं नामस्मरण करतात. काही वेळेला असं वाटतं यशवंतदादा हा नामधारक असेल टिंब महाराजची जय बोलला का निराशा होत. जसं एखाद्याची मुलगा चुकावी आणि आईचा आवाज यावा आणि तो बाहेर येऊन बघतो ती दुसऱ्याची आई निघाली. आपला लेकरू नाही. आता गेले बघूया आता आहेत त्या दिवशी गेलेले ते महाराज आणि तिथे जयघोष होणार आहे. आणि या जयघोषाने आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा, तृष्णेच्या. तृष्ण आहे ना, वाढ होता कामा नये. प्रपंचामध्ये वाढीव करायचं ना. सहज होत असेल करोडपती तो होऊ दे ना, अरबो खरबोपती. परंतु दुसऱ्याचे मुंड्या मोडून त्याला फक्त एकच वाटायला पाहिजे आणि दुसरी मज नाही आता. दुसरी आणखीन आम्हाला दुसरं काही सुचताच कामा नाही. नेहमी येल्या चित्तापासून चित्ताला चिंतनाची गोडी लागली पाहिजे. चिंतनाची गोडी तशी लागत नाही. अनुग्रह घेतल्यानंतर त्याला रोज नित्यनेमाने ध्यानाला चिंतनाला बसायला शेजारचा माणूस जसं त्या दादाने सांगितलं सुरेश महाराजांना रोज बसायचा गाडी भेट घ्यायचा. जणू काही आपलाच चुकलं समजायचा. आपली जसा मोठा काम आहे पण त्याला भेटून त्याला गोडी लागत. पण गोडी लागली का मग तो दुसऱ्याला. तुम्हाला माहिती आहे म्युन्सिपाल्टीच्या झाडं लावतात त्याच्या भोवती कुंपण तयार केला जातो. कुंपण कशाचा? लोखंडी तारेचं कुंपण जाळीचं असतं. आणि ते कशा करता असतं?
ते झाड गुरांनी बकऱ्यांनी कोणी खाऊ नये म्हणून. आणि ते झाड मोठं झालं तर त्या झाडाला दुसरं गुरंढोरं बांधली जातात. आता त्याने भीती वाटतं का? नाही वाटत. तसा साधकाने आपल्या गावात कोण नवीन झाला असेल त्याने, जो जुना असेल त्या साधकाची गाडबीड घेऊन आपला नामस्मरण चिंतन चालू ठेवायचा. नुसतं बघू आमचं घर बांधल्यावर करू, आमच्या मुलीचं लग्न झाल्यानंतर बघू, आमचं शेत घेतल्यानंतर बघू, मी कामाला लागल्यानंतर बघू. नाही नाही नाही, त्याला जमणारच नाही. मरणाआधी सावधी भावे भावे मरणाआधी सावध भावे मरणाआधी सावध मरणाआधी सावध भावे मरणाआधी सावध भावे मराच्या अगोदर सावध व्हावी. मानवाची उत्तम काया. आपण हाय कुठे? आंधळा पांगळा बैरा मुका काय नाकी तोंडी सर्व बाजूनी चांगला आहोत आपण. आतापर्यंत भगवंताने खूप सुंदर गोड ठेवलेले आहे. मग ते भगवंताचं नामस्मरण का करू नये? तुम्ही करता बरोबर आहे, परंतु तो ओरिजिनल जप व्हायला पाहिजे. माहिती महाराष्ट्रात कोणी बोलत नाही, तुम्हीच बोलता. तुम्हीच बोलता. आम्हाला 5 मिनिटं पण धीर होत नाही शाकाहारी बोलल्यानंतर बाकी काही. कारण त्याचा हिशोबच अनेक दुसरे मज नाही. नेहमी चित्ता पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. त्याच्या ध्यानी मनामध्ये पांडुरंग आहे. आमच्या घरात महाराज गणेश भाऊ बोलत होते की कुठेही कार्यक्रमाला, आणि आम्ही पाहिलेलं आहे, खूप गोड देव माणूस होता. जी माणसं जगायला पाहिजे होती आज तीच माणसं लवकर जातात. त्याच्यामुळे एक पोकळी निर्माण तयार होतं. एक पोकळी निर्माण. जी माणसं
परमार्थी क्षेत्राला उपयुक्त असतात. नामधारक असल्यामुळे त्यांचा ठसाच वेगळा असतो, त्यांचा वागणंच वेगळं असतो. आहे तो पण किंमत नाही वाटत, गेल्यानंतर वाटत अरे ते आज कीर्तनाला असते, अरे ते अमुक ठिकाणी आपल्या बरोबर राहिले असते. कधी वाटतात नसल्यानंतरची पोकळी तयार होते. आता हे पहा ना, संपूर्ण महाराष्ट्रावर कुठेही गेला, आज जरा कॅमेऱ्याने जरा दम खाल्ला. आमचे यशवंत शेठ स्वतःची गाडी, स्वतःचा पेट्रोल, स्वतःचा ड्रायव्हर, त्यांच्या जोडीला अन्न पण, कॅमेरा, माल, फोटो, आणि आता म्हणतात ज्ञानेश्वरी साधकाला द्यायची. मग तिथे काही लक्ष्मी काही कमी राहणार आहे? मग तिथे काय भगवान विष्णूला सांगावा प्रभू याने काहीच कमी नको पडून देऊ, सांगावा? अरे भगवान तो काही गॉगल लावून नाही बसलेला, आणि तो सर्व अर्थाने. आता आम्ही इथे येताना सांगितलं दादा कुठे, जसं का दादाचेच घरी कार्यक्रम, परंतु ते निष्ठेने कार्य करतात. परमात्मा माझी वाणी कामी पडते. विठ्ठल याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोडवावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया. महापुरुषांनो, ज्यांचा बाप होता, महाराज बोलतात जगी ऐसा बाप, जगी ऐसा बाप, जगी ऐसा बाप, जगी असा आहे. गणेश भाऊ आणखीन का राहण्यात मुलं बिलं मालकरी आहेत का? चांगलं चांगलं, मग बरं आहे. म्हणजे कसं खेडेगावात जर आमचा बाप मालकरी, आणि जर बापाने माळ घातली आणि बापाला सांगितलं पोरांना माळ घालू दे, नाही ती नंतर बघती. समजा या भामट्याला काही चव लागलेली, भामटा म्हणतो त्याला, आला राग तरी होती. ज्यांची बाप मालकरी पोराचा गळ्यात माल नाही म्हटल्यानंतर, माल म्हणजे ब्रह्मनाम पाहिजे. नुसतं पाला खाऊन बकरीला बी पहिला देव भेटला असता. मग तसं नको ना, आपले पोरांचे बी गळ्यात माळ घातले पाहिजे, आणि तरच काम. कारण जो विटॅमिन्स व्हेजिटेबल मध्ये, आता विषय निघाला नाही म्हणून, तो विटॅमिन्स 100 अंड्यांपेक्षा, एक टमाट्यामध्ये विटॅमिन्स कॅल्शियम भरपूर आहे. मात्र तुम्ही त्याचा स्वीकार केला पाहिजे. बिया सगट नाही खायला पाहिजे. ज्यांचं वय झालं ना त्याने बिया सगट नसतं टमाटा खायचा, बिया बाजूला काढायचा, नाही तर मग ते किडनी मध्ये थांबतात. त्या झाली किडनी स्टोन तयार. म्हणजे बारीक बारीक गोष्टी असतात त्या. विरुद्ध अन्न खायला ना पाहिजे. मुळा, वांगा आणि कारेला हे एकदम भाजी नसतं खायची एकत्र. या तिन्ही भाजी एकत्र खाल्ला ना म्हणजे ते पांढरं होतं ना, पांढरा अंग बोलतात, विरुद्ध अन्न गुरुदेव होत. तिन्ही भाजी एकत्र खाल्ले. दुधानंतर संत्री नसतं घ्यायची, आणि संत्र्यानंतर दूध नसतं घ्यायचं. हे विरुद्ध अन्न आहे, काय बाबतीत नाही काही. हे विरुद्ध अन्नामुळे आतल्या पिशी बदल होतात, आणि ते रंग पांढरा पकडताना आपलं तो काय नको बोलतो. आणि खाण्यात बदल, तसा आहारात बदल करायचा असेल तर भगवंताचं नामस्मरण अभंगाचा कवतुक वाटे झालिया
कवा तू कवाट खाली आलसाचे 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 कवा तू नाम मंगलाची कोण्यागू नाम मंगलाची कोण्यागू नाम मंगलाचे तेने गुणे कौतुक वाटे झालिया वेचाचे कौतुक वाटतं का आई जवानीत भगवंताच्या नामस्मरणात गेलं. तुकाराम महाराजांना त्यावेळेला वाटलं असेल की नवल नाही पण आजही आम्हाला वाटतं आई जवानी भगवंताच्या नामस्मरणात गेली 32 वर्ष प्रभूचं चिंतन नामस्मरण विशेष वाटतं की देवा तुझा अनंत उपकार आहे. गुरुमाऊली संत श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा माने बाबा गुरुमाऊली नाना बाबा गुरुमाऊली म्हणजे नाथ संप्रदायाचे 1976 सालापासून जे रमाकांत बाबा होते खास कॉलेजमध्ये असताना सुद्धा त्यांनी विशेष सांभाळलं. कायिक वाचिक मानसिक नैष्टिक ब्रह्मचारी व्रताचं पालन झालं ती त्यांची कृपा. म्हणून काय सांगू आता संतांचे किंवा सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. निज वस्तू दाविली माझी निज वस्तूय महापुरुषांनो. मरण तर आपल्याला काही ठेवलेलंच आहे तो कधीतरी येणार आहे. कारण कोरोनाच्या पिरियड मध्ये कोणी काही किती सांगितलं आता जरा आमची बी कार्यक्रम कमी ठेवा. शक्यतो जगलो तर आपण पुढे करूच ना. आता ठेवल्यानंतर बघा एवढं सांगू तरी बी
आता आपण थोडे दिवस थांबूया, कोणी काही कसा बी असला तर घरनच त्याला शुभेच्छा द्यायच्या, चांगल्या पण जशा असतील तशा. कोणाच्या घरी जायचं नाही, कोणाच्याला घरी बोलवायचं नाही, शक्यतो नॉन टच राहायचा आणि कबड्डी करत टच व्हायला जायचा. आणि आपण बोललो पाया पडायला नाही, पाय लपवलं, काय महाराज बोलत, एवढी भीती वाटत, याच नव्हतं बोलत, एवढी भीती वाटत. तसं आम्ही काय बोलतो लस घेऊन आलेले आणि 3-4 प्रकारे औषध सांगतात कोरोनाचा. आता बी या पद्धतीमध्ये हे सगळं मोठोड झालेलं आहे. ते एकाने बोललं होतं ना, आम्ही तर आपली काय नव्हती बोललं काळजी केली, त्यांनी का मास्क नव्हता बांधलेला का, त्यांनी काय बोलतं लस नव्हती घेतलेली का, त्यांच्या खानदानी घराण्यामध्ये त्यांनी का थाली वाजवली नव्हती का, त्यांनी का दिवा लावला नव्हता का, त्यांनी का घंटी वाजवल्या तरी बी कोरोना झाला. याचा अर्थ आपण सक्षम राहायचा, गर्व करायचा नाही मला होणार नाही, परंतु खाऊन पिऊन राईट फाईट राहायचं. कोणाच्या घरी कृष्ण तुला मी ताकीद करते, कोणाच्या घरी कधी. मग तुम्ही आज कसं इकडे आला, आज गणेश घरातले बोलवलं, आपला गेलेल्या घरात महाराज यांना देवाज्ञा झालेले, एकनाथ घरात ना, एकनाथ घरात, आणि त्यांनी सुद्धा भगवंता करता देह व्हायला आणि त्यांच्या पत्नी मुला पत्नी इथेच आहे का आता, बरं असू दे. त्यांच्या धीराने काय करायचं, कार्यक्रम कमी ऐकायचा. यदा कदाचित त्यांची पत्नी एकनाथ घरतची पत्नीचं नाव काय ताईचं, सुनंदा ताई, कधी काली बोलता बोलता जर तिचा तोल सुटला, तिचे धीर असतील, कोणी भाऊजय असतील, अत्यंत 4 पटीने रेड लाईन ओढा. जर त्या ताईचा बोलण्याचा तोल सुटला तर तुम्ही बाकीच्यांनी समजायचा येला पतीची आठवण आली, येला पतीची. त्यावेळी तुम्ही तुमच्या भले धीर असेल, कोणाचा बाप असेल, कोणाचा काका असेल, मामा, तो हुंदका गिळून त्या ताईला काहीच बोलायचं नाही, गप्प राहायचं. मग दुसरा विषय करायचा, अरे पानाबा किती खाली पडतात, थोडा विषयाला कलाटणी द्यायची, झाडाची पानबा. बरं मग तू भाऊ बिऊ तुझा आला होता का, मामा वगैरे, जेणेकरून त्या दुःखाचा विसर पडावा, त्या दुःखाचा, आणि समजून घ्यायचा दुसऱ्या धीराने त्यांच्या मुलांना, कोणाच्या एकनाथ घरच्या मुलांना कधीच ईर्ष्यात फसवण्याचा प्रयत्न करायचा नाही, कधीच नाही. आणि प्रयत्न केला तर त्याच्यासारखा दुःख मी उघड बोलतो कधीच नाही. ज्याचा हिस्सा तो त्याला, विषय संपला. आणि त्या दुःखास आणि त्या ताईने सुद्धा समजून घ्यायचा आपला कुंकू संपला, आता कोणावर आशा ठेवायची अजिबात नाही. यंत्रवत जीवन जगायचं, यंत्रवत. कीर्तन प्रवचन कमी ऐकायची, पण हे बोलतोय शब्द, आणि याच्यातून आपला जसा परमात्मा ठेवील त्या पद्धतीने हरिपाठ, ज्ञानेश्वरी वाचन, नाही काही जमला तर मिळालेल्या जपावरती आरूढ, कमीत कमी बोलायचं, कमीत कमी शृंगार करायचा, कमीत कमी शब्दात बाहेर जायचा नाही, जीव जगावा म्हणून अन्न खायचं असतं. आणि ज्याला नटणं फटणं म्हणतात, या गोष्टी शक्यतो बाहेरच ठेवायच्या. आणि भगवंताचं नाम, भगवंताने उलट संधी दिली समजायची की आम्हाला बाहेरचे काहीच करावं लागणार नाही, आम्ही आता तुझंच नामस्मरण करणार. नारायण हरी उच्चारे नामाचा, वेद कळकळाचा रे गणाई, वेद कळकळाचा रे गणाई. नारायण हरी उच्चारे नामाचा, वेद कळकळाचा रे गणाई, गणाई तेरे कळकळाचा रे गणाई. नारायण हरी उच्चार नामाचा, तिथी कलिकाळाचा निघ नाही. ताई भाऊ, तुमच्या दुःखामध्ये आम्ही पण सहभागी आहोतच.
परंतु भाऊ आपलाही तुम्ही आपलेच आहात. एक काम करायचा आता आपण देवाचं भजन घेऊया. विठोबा रखुमाई याच्यासाठी गेला होता अट्टहास, 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 याच्यासाठी गेला होता साठी गेला होता. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, गोड साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता चिंतेने पावलो विसावा, कुंतल्या धावा तृष्णेची जी त्रासना होती ती राहिलेली नाही. एकदा माळ घातली तर विषय संपला, मांसाहार मदिरा पान विषय नाही. आणि तुका आणि मुक्ती परलेली नवरी
आता दिवस चारी खेळी मिळी सच्चिदानंद श्रीपाद बाबा सांगतात, रामदास बाबा म्हणतात चारी दिवस म्हणजे कुठले? सृष्टीचा ज्या वेळेला जो दिवस सुरुवात झाली 15 कोटी अब्ज वर्षापूर्वी सृष्टीची निर्मिती झाली. आइन्स्टाईनची जी बिग बँग थिअरी म्हणतात ती. त्याच्यानंतर या सृष्टीचा ज्या प्रलय होईल तो एक दिवस, हे 2 दिवस झाला. त्याच्यानंतर आपण जन्माला आलो तो एक दिवस म्हणजे 3रा दिवस. या दिवशी या देहाचा ज्या वेळेला अंत होईल तो 4था दिवस. कारण तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, अजिबात कशाचीच अपेक्षा आणि इच्छा नाही, सहजगत्या. मगाशी म्हटलं चिकूचं बी जसा सहजगत्या निघावा तसा देहातून चैतन्य सहजगत्या आहे, चैतन्यामध्ये विलीन. आणि हे चैतन्य महापुरुषांनो तुमच्या वाट्याला येवो कळो तुम्हाला. तर आमच्या एकनाथ भाऊनी सुद्धा जिंदगीभर तेच केलेलं आहे, तेच केलेलं आहे. गणेश भाऊ सुद्धा गोकर्णाच्या यात्रेला बरेच वर्ष बरोबर नाही का, काही करताना खूप म्हणजे खूप आनंद लुटला. आणि आनंदातच राहायचं असतं. तिथे काही पैसा कमवणे मिळवणं विषय नाही, फक्त सगळ्यांना याचा लाभ व्हावा. आणि हा लाभ आता 5 मिनिटं आणखी नाही, कारण 13व्याचा असतो. 13व्यामध्ये एक ठरलेलं असतं 12 पर्यंत कसं तरी, मग नंतर आपला सगळी होईल. आणि हा कार्यक्रम वाढीव करायचा पाहिजे तर दुसरा कधी दुसऱ्या दिवशी वाढेल, रात्री झाला तरी चालेल, पण आत्ताचा कार्यक्रम वाढीव होताच कामा नये. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, की मुक्ती सलोकता समीपता सायुज्यता धर्म अर्थ काम आणि मोक्ष एकाच झटक्यात मिळून जातात. आणि एकाच झटक्यात मिळाल्यानंतर आता मध्ये आपल्यातून गेलेले जे बाबा आहेत, कोणाचे काका असतील कोणाचे मामा असतील, त्यांच्या जाण्याने जी पोकळी तयार झालेली आहे आणि ती पोकळी झीज भरून काढायची असेल तर एकामेकाने हातभार लावायचा, संकल्प करायचा. प्रभू भगवंता त्यांची मुलं आहेत ती आता पोरकी झाली, पोरकी झाली ही रोजचे वडील आम्हाला खाऊ आणायचे, रोजचे वडील आम्हाला पाहिजे ते पदार्थ देत होते. कॉलेजची फी काय, मुलांचे कपडे काय, सगळे काय हे वडील करत होते. आता त्यांना आशा राहिलेली. आणि महापुरुषांनो, जर तुम्ही तुमच्या मुलाला करताना त्यांच्या मुलाला जर तसं केलं, ते बरोबर इथे लक्षात ठेवतील, डोक्यात नाही. तुमच्या मुलांना गणपतीने कपडे घेतले आणि यांच्याही मुलांना घेतले तर ते इथे ठेवतात. काकांनी आमच्या मुलांना सुद्धा मला घेतलेले सुद्धा होते, किंवा आम्हाला कॉलेजमध्ये फी दिली, आम्हाला पुस्तकांना दिली, ही असं लक्षात ठेवतात ते मुलं. म्हणून त्यांची कोणी काकू असेल काही असेल, थोडासा प्रेम जीवाला द्या जरा जरा. एका झटक्यात सगळं सुटतं. आता जर या बुवाचा श्वास थांबला, संध्याकाळी 8 वाजून येणार नाही. जर कोरोना बोलला तर चैन लावून दर्शन पण ना, फर्शन नाही, काहीच नाही. म्हणून सावधान राहायचं, अतिशय सावधान राहायचं. आणि आपल्या जीवनामध्ये आपण कोणी का अमरपट्टा घेऊन आलेलो नाही आहोत. म्हणून शेवटच्या चरणात आपल्याला काय सांगतात बोला. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. आता दिवस चारी खेळी मिळी, आता दिवस चारी खेळी मिळी. आता नित्य तीर अवरो विसावा, आता नित्य तीर अवरो विसावा. आता दिवस चारी खेळी मिळी, आता दिवस चारी खेळी मिळी. आता नित्य तीर अवरो
तृष्णेतिया कुंडलिया धाव तृष्णेतिया कुंडलिया धाव तृष्णेतिया सूरदास महाराजांनी हरी केलेला या याच्यामध्ये दिलेला आहे. संवत 2000 के ऊपर ऐसा योग परे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण 4 दिशा में काल पहिरे. म्हणजे 2020 नंतर आता जे आपण पाहतो ना, 2 घरं सोडली का माणसाची मौत दिसतं. 2 घरं. आणि याच्यावर वाचन कोण कळतं का तुम्हाला? याच्यावर वाचणार स्वर्ण काला फूल बन पृथ्वी फुले धर्म की बोली बड़े काल व्याल से वही नहीं बचेगा जो इस हंस का ध्यान करे. हंसाचा संपूर्ण सृष्टीचं सार, विश्वाचं सार, याच्यावरती आपलं लक्ष याच्यातून वाचायचं असेल तर. कारण दादा वारले, भरत दादा यांचं ज्या दिवशी देहावसान झालं एकनाथ घरात, त्या दिवसाचा दर महिन्याची पुण्यतिथी करायची. मुलं किती मोठी आहेत? लहान आहेत का? हा? 22 वर्ष. वर्षभर किती? एकच मुलगा आहे ना? कुठं आहे तो? असेल तिथे असू दे. वर्षभर एक भाजी खायची नाही वर्षभर. आणि मग दर महिन्याची पुण्यतिथी येईल
तिथी तारीख नाही, ती तिथीला काय करायचं, घरी सकाळी आपल्या आईला जो स्वयंपाक बनवायला सांगतो तो बनवायचा, आणि तो बनवल्यानंतर 100-150 ग्राम खीरही बनवायची. त्याच्यानंतर बाबांच्या फोटो समोर वा इकडे आता काय या इकडे, तर बाबांच्या एकनाथ घराच्या फोटोच्या समोर 3 पत्रावली ठेवायच्या. 3 पत्रावली ठेवल्यानंतर एकनाथ घराच्या फोटोच्या समोर जी पत्रावळ असेल त्याच्यामध्ये काळं तिल आणि जव टाकायचं. दुसरे खाली 2 पत्रावली ठेवणार, त्याच्यात काळं तिल जव टाकायचं नाही. त्याच्यानंतर पंढरी महात्म्याचा 8वा अध्याय वाचायचा. नसेल ग्रंथ उपलब्ध झाला तर गीतेचा 7वा अध्याय वाचायचा. त्याच्यानंतर आरती करायची. बाबाला सांगायचं, बाबा आमची काय सेवा कमी झाली असेल, आम्ही काही ओतड बोलला असेल, तुम्ही हाक मारले असेल, आम्ही ओ नसेल दिला, आम्हाला सगळं क्षमा कर, आणि तुला मोक्ष मुक्ती नाही मिळावा त्या दिलेलीच आहे. नामधारकाला काय मोक्ष नाही मुक्ती. अरे एखाद्याने सिगरेट प्यावाना फुंक मारावी, ती हवेत विरल व्हावा म्हणून त्याच्यासाठी का सत्यनारायण करत असतो तसा त्यांना मोक्ष मुक्ती आयतीच आहे. त्यांच्या आशीर्वादाने तुमचं आपलं आयुष्य पुढील चांगलं जावं. पाणी फिरवायचा, नाकाला हात लावायचा, आव्हानांना बोलवायच्या वांगीत पडायचं नाही. आले माहीत झालं येऊ द्यायचं, आणि मग त्या 2 पत्रावळ एक खाली ठेवली, 1 पत्रावळ वरती कावल्याना ठेवायची, दुसरी पत्रावळ गाईला द्यायची, आणि तिसरी पत्रावळ ती वाहत्या पाण्यात संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला ती सोडून द्यायची. अशी 11 पुण्यतिथी करायच्या. आणि 12व्या पुण्यतिथीला त्यांनी ज्या मुलांनी जो वर्षभर जो भाजी पदार्थ सोडलेला असेल त्या मोठ्या स्वयंपाकात आपण पुण्यतिथी करणारच आहोत. त्या पुण्यतिथीच्या मोठ्या स्वयंपाकामध्ये तो पदार्थ टाकायचा आणि विनंती करते, प्रभू आमच्या वडिलांचा आशीर्वाद आम्हाला अखंड राहू दे, आणि आमच्या घराण्यात आमच्या गावात सगळी लोक मालकरी एकक मागतो बोलतो. तुम्ही तुमचं बघा बोलता आमचं का, म्हणून सगळ्यांना हा प्रभूचा प्रसाद लाभत होता. मनी मुक्ती परडेली नोकरी. आता ती जलदान विधी होणार आहे. ही जलदान विधी हा स्थूल देह, नंतर सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह, हे 4 देह असतात. आणि अंगुष्ठ प्राय देह मिळत असते कित्येकाचा एक प्रकारे. आता त्यांना नाही, ते मुक्त स्वरूपाला झालेले. जे सामान्य माणूस बेवढं फेवढं मरतात ना, त्यांच्या करता त्यांना वर्षभर प्रवास करावा लागतो, वर्षभर. आणि ते वर्षभर प्रवासातून तुम्ही अन्नदान, वस्त्रदान, धनदान, ज्ञानदान जे दान केलेलं असतं ती पुण्य त्यांना मिळत असतं. म्हणून 13वा 12वा 10वाचं काही लोक खात नाही, कारण बापाचं किंवा आईचं पक्का हाल केलेलं असतात ना, फोटो मध्ये बघत असतात. सगळ्यांना भाकरी वाटतात ना, आम्हाला भाकरी नव्हती बोलतात जिवंतपणी. म्हणून जिवंतपणी आई वडिलांची सेवा करायची. आणि एकदा वय झालं त्यांना जास्ती त्रास द्यायचा नाही. समोरचं म्हणून वय होतं, वैतागला, अंग कापायला लागला, आपण घबरायचा. वैतागल्यावर का त्याचा बीपी वाढलेला आहे, आपण गप राहिलेला. म्हणून तुका म्हणे मुक्ती परलेली नोवरी, आता दिवस 4 गेली वेळे. हरकत नाही, कार्यक्रम ओरखत घेतो, काही काळजी करायचं. ते ग्रंथ वाचायला घेतल्यानंतर सांगतात ना, एक जण साईडला बसले असं कापूर घेऊन तू उरक लवकर बोलते, तसं हे असं इशारा आहेत ते. बस उरक असं पाय ठेवला समजून घ्यायचं असतं. तो वैतागला, घड्याल बघायला, मांड्या मोडायला, तेवढा जास्ती वेळ झालेला नाही. असं का पाहून 1.25 तासच कार्यक्रम झालेला आहे. जास्ती सांगून काही कोणी काय संन्यास घेणार नाही काही. म्हणून आमच्या गणेश भाऊंचा पक्का जीवाला सगळ्या मंडळींचा आणि तुमचं सगळ्यांचं आज दर्शन झालं, योगायोग आला. ईश्वर करू त्यांच्या नावाने आपण 2 मिनिटं श्रद्धांजली वाहूया. कुंडली गौरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय विठ्ठल जय
विठ्ठल जय विठ्ठल जय आगुले करुणे वागुले नाही विचारिला रे तुका म्हणे चालेश्वरा पाया बेटी करे ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव जनार्दना आनंद घना अविनाश सकळ देवाधिदेव कृपाळु आजी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सहस्र रूपा चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेष नयना कमल नयना कमलापती कामिनी मोहन मदन मूर्ती धरित्या स्थिती वामन मूर्ती श्री विक्रम अगाये सगुणा निर्गुणा जगजीवना जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळ रांगणा बाळ कृष्णा तुकाला लोटांगणी मज धाव धरणी करीत से विनवणी भवबंधने सोडवा सकळ देवाधिदेव केशवा आनंदा महानुभवा सदा शिवा सहस्ररूपा आता विश्वात्मके देवे येने वाग्यज्ञ दोषावे दोषोणी मदयावे मसाय दानवे राजी व्यंकटे साठो त्याला सत्कर्मी गती वाढो भूता परस्परे प्रभू मैत्रिकांची पुरितांचे धीर दाहो विश्वस्वधर्मा सुरे पाहो देवांची नको लाहो आले दात परिषद सकल मंडळी ईश्वर निष्ठांची बांधिनारी भगवंत भूमंडळी कला कल्पतरुचे आरव श्रीदेवाची चिंतामणीचे गाव बोलती ज्ञानवादिवसाचे चंद्रमेघांच्या आर्तंडये तापहीना ईश्वरी सदा किंबहुना सर्व सुखी पूर्णहोनी तियोगी अजुजवानी पुरुषी अखंडित आहारी नृत्योपजीवी विशेष लोकीये दृष्ट विजय होय ये तमने विश्वेश्वरा हो आहुली वरदान बसाओ हिरण्यवरी ज्ञान देव सुखिया धारा हिरण्यवरी ज्ञान देव सुखिया हिरण्यवरी ज्ञान देव सुखिया माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज सब संतन की जय शांती शांती शांती. दर्शनाला कोणी उठून यायचं नाही, तिथूनच हात जोडायचा. कोणी जागेवरून उठू नका कृपया करून. धन्यवाद महाराज. आज या ठिकाणी आपले गुरु